सीप समंद की रटे पियास पियास समुदही दिन का करी। सोड मला आई, सोड ना आई, सोड. सोडा ताईला, सोडा माझ्या ताईला. तू परत आलास. तुला सांगितलं होतं ना आमच्या रीतिरिवाजांमध्ये नाही यायचं म्हणून. आता तिच्या सगळ्या बांगड्या फोडून टाका. जेव्हा मी शिकून मोठा होईन, खूप सारं पैका कमवीन, तेव्हा मी भेट म्हणून काय आणू? बांगड्या आण. मला बांगड्या घालायला खूप आवडतात. खूप साऱ्या घेऊन ये, त्या सुद्धा वेगवेगळ्या रंगाच्या. पण ताई, तुला बांगड्या इतक्या का आवडतात? जेव्हा मनगटात 2 बांगड्या आदळतात तेव्हा त्यांचा आवाज मला खूप आवडतो. रसना नहीं ना ते नरिया संसार में उपजी भय बेकार, उपजी भय बेकार, उपजी बाबा, आई, हे लोक ताई संग असं का करतात? या भीमरावला घेऊन का जात नाही सुभेदार? जिथे जातो तिथे अपशकुनच होतं. भीमा चल इथनं. मी म्हणते ना, घेऊन चल जा याला. इथनं. नाही आई, सोडा मला. तुम्हास ते ताईचा तरच दिसत नाही आहे काय? कोणीतरी जाऊन थांबवा ना त्यासनी. मी अस्पृश्य जातीचा आहे, पण तुम्ही तर त्यांचं आपलं आहेत ना, मग तुम्हासनी बी तिचा तरस दिसत नाही? तिच्या त्रासापेक्षा आम्हाला जास्त हे दिसत आहे की एक हसती खेळती मुलगी कशी अभागी झाली. तू जिथे तिथे जातोस तिथे अपशकुनच होतं. बघ, एका हसत्या खेळत्या कुटुंबावर तुझी सावली पडल्यामुळे कसं विस्कटलं ते. मला तर वाटते यो भीमराव समध्या साताऱ्यामध्ये शापित आहे. हो, आपल्यासनी याला समजावं लागल. या भीमरावला अडवायला लागल, नाहीतर असा दुखवटा प्रत्येक घरात प्रत्येक दिसाला दिसल. तुम्ही लोक माझं म्हणणं समजून का नाही घेत? अरे ह्याच्या आधी की माझ्या वाचलेल्या घराचं वाटोळ होण्याआधी निघून जा इथून. माझ्या मुलींचं आयुष्य बेरंग केलं. मेरे हाँ
बचपन की हमारी सखी इब तो बता दे हमसे छुपा के कहाँ जिंदगी है रखी। कैसी कैसी रीत में जाने कैसी कैसी रीत में जाने हमरी प्रीत जली बिरहा बहार। आता तर फक्त पाणीच पडलंय आणि तू घाबरलीस. आता तर तुला पूर्ण जीवन निखाऱ्यावर चालायचंय. मग काय करशील? पंडितजी या बघू. हिच्या उंजळीत पाणी टाका. आता मृतकाच्या आत्म्याच्या शांतीसाठी मी मंत्र म्हणेन. त्यानंतर तुम्ही पूर्व दिशेला हे पाणी घाला. उठ, बाहेर ये आणि ओंजळ पुढे कर. आता मृतकाची आत्मा तृप्त नाही भटकणार. उद्या सकाळी हिचं केशवपन होईल. त्यानंतर अंघोळ वगैरे केल्यानंतर विधिवत पूजा अर्चा केली जाईल. आणि मग ही हा संकल्प करेल की आतापासून हिचं जीवन साधं सुद्धा असेल. हिच्या जीवनात ना कुठला रंग असेल, ना चव असेल, आणि नाही कुठल्या अपेक्षा असतील. याचा अर्थ काय आहे बाबा? ना कोणता रंग असेल, ना चव असेल, ना कुठली अपेक्षा असेल, आणि त्या नवऱ्याच्या आठवणीत ज्याची एक दिस बी साथ नाही राहिली. स्त्रीच्या गळ्यात ज्या क्षणी मंगळसूत्र घातलं जातं त्याच क्षणाला स्त्री आपल्या नवऱ्याची दासी होऊन जाते. तिच्या जीवनावर फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीचा अधिकार असतो. जिवंत असेल तेव्हाही आणि मृत असेल तेव्हाही. स्त्रीचा नवरा मेल्यानंतर तिची जबाबदारी आणखीन वाढत असते. म्हणजे तिचं जीवन सात्विक असेल, खाणं सात्विक असेल, लसूण, कांदा, मसाले विरहित साधं उकडलेलं अन्न खावं लागेल. रंगा शृंगारापासून दूर राहील. शुभमंगल कार्यापासून अलिप्त राहील. पण ताई अशी का राहील? ताईची काय चूक आहे? मेलं कोणी दुसरं, आणि त्याच्या बदल्यात माधवी ताईला मरायची काय गरज आहे? तू जास्त नाटक करू नकोस. हे तुझं विद्यालय नाहीये जिथं तू प्रश्नावर प्रश्न विचारत राहील. हे आमचे रीतिरिवाज आहेत, परंपरा आहेत आमच्या. पण तुझ्या विचारांच्या बाहेर आहेत या गोष्टी. कारण तुझ्या इथे कोणत्याच गोष्टीची कोणतीच मर्यादा नसते, आणि आम्ही मर्यादेसाठी आमचा जीव देत असतो. बाबा, कोणत्या निर्दोष मुलीचा आनंद हिरावून घेणं, तिचा स्वार्थ हिरावून घेणं, तिच्या आयुष्यातनं रंग हिरावून घेणं, ही कसली मर्यादा आहे या लोकांची? भीमा, अरे बाळा ऐक ना माझं. चल ना हितनं. वाद नग घालूस यांच्या संग. चल ना, चल नाही हितनं. आई. ताई बघ ना, काय नाही बोलत आहे. ती किती घाबरली आहे. हे लोक तिच्या संग इतकं वाईट करतायत. भीमराव, आता तू आम्हाला शिकवणार होय? बघ, गप गुमान निघून जाईत ना, नाहीतर आम्हाला दुसरा मार्ग पण येतो. भीम, बाळ घरला चल. इकडे जे काही चाललंय
ते होऊ देत. पण बाबा म्हटलं ना घरला चल. तुला समजत नाही का? चल. घ्या. आता भीमराव आपल्या वडिलांचं म्हणणं सुद्धा ऐकत नाही. घरला चल. आता हिला आत घेऊन जा आणि हिचे वस्त्र हिच्या शरीरावरच सुकले पाहिजे. आता आम्ही निघतो. उद्या सकाळी न्हाव्याला बोलवून ठेवा. राहिलेल्या विधी आम्ही उद्या करू. हे प्रश्न होऊ शकतो की हे बरोबर आहे की चूक. पण असंच होत असेल लय वर्षापासनं एका विधवा बाईला असंच जगावं लागतं. बाबा कुणाची बायको मरते तेव्हा त्याला बी असंच जगायला लागतं. नाही बाळा. मग बाईला असं का जगायला लागतं? माधवी ताईचा नवरा मेला तर मग त्यात तिची काय चूक आहे? भीम, चूक ही आहे की ती एक बाई आहे आणि या समाजात बायकांसाठी वेगळेच नियम असतात. वही भीम, यो समाज आपल्या परंपराच्या नावावर बाईची विटंबना करून त्यासनी आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी हे समद करत असतो. आणि मग तिला पवित्रता आणि अपवित्रताच्या नावानं जोडून टाकतात. काय करताय तुम्ही? कशा पैसे सांगता या समजा गोष्टी ह्याला? ह्यानं तो आणखीन जास्त. भीमाबाई, याच्या संग समाजाचं वास्तव लपवणं बरोबर नाही आहे. बघ भीमबाळा, हे कडू आहे पण सत्य आहे की एका बाईचा नवरा मेला तर तिच्या जगायचा हक्क, आनंदी राहायचा हक्क समाज हिसकावून घेतो. आणि मग ती बाई जितेपणी मरून जाते. पण हे तर चूक आहे ना बाबा. असं नाही व्हायला पाहिजे. मी आता ताई संग बोलून येतो. कुणी कसं काय कुणाच्या जगण्याचा हक्क हिसकावू शकतो? भीम, वय बरोबर बोलतोयस तू. आणि तुझी ताईच का? समद्या जगामंदी बाईला विधवा झाल्यानंतर जगायचा हक्क असायला पाहिजे, आनंदी राहायचा हक्क असायला पाहिजे. आणि यो हक्क कोणी बी त्यांच्याकडनं हिसकायला नाही पाहिजे. कारण बाई बी माणूस असते. हेच तर मी बोलतोय. पर असं काय बी नाही हाय. अन नाही हाय असं. अन व्हाया पाहिजे. या शब्दामध्ये तू आता नाही फसणार. समद्या जगाची ताकद तुला नाही भेटले. तू काय बी सांगशील आणि समजा ऐकत बसतील. पण मी प्रयत्न तर करू शकतो ना आई. अरे पण तुझ्या प्रयत्नानं काय बी होणार नाही ना. कारण माधवी संग त्यासनी जे करायचंय ते ते करणारच. तू जाऊन थांबव नाही तर नग थांबूस. पोरा, एक गोष्ट ध्यानात ठेव. माधवी संग जे बी होतय ना ते तिच्या आई बापाच्या मोहर होतय. ते आई बाबा जे तिचं आपलं आहे, तिच्या सगळ्यात जवळ आहे, त्यांच्या इच्छेने हे समज होते. आणि त्यांची इच्छा नाही बी असेल ना तरी त्यासनी हे करावंच लागल. कारण मुद्दा त्यांच्या समाजाचा आहे. ते दुसरे कोणाबरोबर पण लढू शकतात पण त्यांच्या समाजासंग नाही. बघ बाळा, मी तुला प्रेमाने समजावते. जे काय बी झालं आहे ना त्याचं दुःख कर, दुखवटा कर. तुला वाटेल ते तू कर. पण ह्या आयुष्यामध्ये तू आता नाही पडणार. पण आई लढणार नाही, संघर्ष नाही करणार तर गोष्टी कशा बदलतील? अरे नाही करायचं संघर्ष बिंघर्ष. का नाही करायचं? अरे तुला काय बी ठाव नाही भीमा, काय बी माहित नाही तुला.
अरे ज्या रीती मान झुकून पाळतायत ना त्याच्या विरुद्ध जर कोणी बोललं तर त्याला मारून टाकतील लोक. अरे एवढासा आहेस तू. 2 गोष्टी बाबांनी काय सांगितल्या तू समजा जगाला नाही वाटा निघालास. त्या दिवस डोक्यात 2 दाटकं पडलं होतं तेव्हा फुटलं होतं ना तुझं डोकं. अजून 2 दाटकं मारले असते तर काय माहित काय झालं असतं. हे तर चांगलं झालं की तुझे बाबा येळेवर पोहोचले. अरे भीमा आता तू असंच करत राहिलास तर आम्ही कुठं कुठं पोहोचणार तुला वाचवाय. अरे पण आई विरोधाच्या येळेला आपण संघर्ष का नाही करायचा? या पोराला नाही समजावू शकत म्या. तुमचं म्हणणं समजतो ना तर समजावा ना त्याला. तुम्हीच तर याला असं बनवलंय ना. सांगा या भीमाला की ह्या आगीत आता हात नाही घालायचा. तर त्याला हे बी सांगा की आता ह्यो घरातनं बाहेर नाही जाणार. लक्षात ठेव. पण बाबा. गप रहा भीम. तुझी आई बरोबर बोलतीय. समाजाची समधी वाईट रीती लगेच दूर होत नाही आणि तुझ्या बोलण्यानं काय बदलणार नाही. आणि ही क्रांती अशी नाहीये नाहीतर समधी लोक तुझी शत्रू बनतील. अभागी आहेस तू. मग काय करशील? असं आयुष्य वरच्याने दिलंय तर तसंच जगशील ना. सगळं दुःख तुला सहन करायचंय ग बाळा. आता खा. अगं खा ना. नाही खाल्लंस तर मरून जाशील. जरा समजा म्हणा तिला कशी बसलीये बघा ना. खाते ना पिते. कमीत कमी एकदा रडू दे तरी. अहो अशी आतल्या आत घुसमटत राहिली तर सहन नाही व्हायचं तिला. माधवी बाळा बाळा थोडं खाऊन घे. ऐकू नाही येत का? तुला माहिती आहे ना बाबांना राग येतो. माधवी एक कानाखाली मारीन जोरात. नाही ऐकणार. कबीर सीप समंद की, कबीर सीप
समंद की रटे प्यास पियास समुदहि तिनका करी गिने स्वाति